विद्यार्थी मित्रांनो, काल रविवारी झालेल्या UPSCच्या पूर्वपरीक्षेमध्ये CSAT पेपरमध्ये जो प्रश्न विचारला होता गुणोत्तर आणि प्रमाणावर आधारित, तो आपण समजून घेऊया. अगदी मूलभूत बेसिक कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे, काही अवघड नहीं. दो कंपनियां ए और बी में पुरुष कामगारों का महिला कामगारों से अनुपात क्रमशः 13:10 और 7:5 है. यदि दोनों कंपनियों में महिला कामगारों की संख्या एक समान है तो ए में कामगारों की कुल संख्या का बी में कामगारों की कुल संख्या से अनुपात क्या है. थोडक्यात मराठीमध्ये याचा अर्थ असा होतो की दोन कंपन्या आहेत, ए आणि बी, आणि ए कंपनीमध्ये जे महिला आणि पुरुष आहेत त्यांचं प्रमाण आहे 13:10 आणि बी कंपनी आहे त्यात पुरुष आणि महिला यांचं जे प्रमाण आहे ते आहे 7:5. पण गंमत अशी आहे, दोन्ही कंपन्यांमध्ये महिलांची संख्या समान आहे. आणि मग जर तसं असेल तर ए मधले एकूण कामगार आणि बी मधले एकूण कामगार यांचं गुणोत्तर काय असेल, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. सरळ सरळ आपल्याला जे दिसतंय त्या सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपण माहिती लिहून घेऊ. ही ए कंपनी असं गृहीत धरा आणि त्यातले हे पुरुष आणि हे स्त्री. पुरुष आणि स्त्रीचं प्रमाण तिथं आहे 13:10. आपण बी कंपनीकडे बघूया. बी कंपनी पुरुष आहेत 7 आणि स्त्री आहे 5. परंतु हे प्रमाणात आहे किंवा गुणोत्तरात आहे, पण ज्यावेळेस संख्या विचारात घेतली जाईल त्यावेळेस यांची संख्या सारखी आहे. म्हणून आपण काय करूया, हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर यांची थोडीशी तुलना करून हे जे 10 आहे हे 5 आहे याची तुलना केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ह्याला आपण 10 करू शकतो. त्याला जर 10 करायचं असेल तर ह्याची दुप्पट केली म्हणजे ह्याची पण दुप्पट करावी लागेल आपल्याला, म्हणजे ह्याची दुप्पट झाली 14. आता बघा, इथं 13:10 झालं आणि इथं 14:10 झालं. म्हणजे गुणोत्तरानुसार आता जर विचार केला की महिलांचं प्रमाण इथं पण 10 आहे आणि इथं पण 10 आहे. आपली पहिली अट पूर्ण झाली. आता मग जर इथले एकूण कामगार काढले तर ते होतील 23 आणि इथले एकूण कामगार काढले तर ते होतील 24. म्हणजे यांचं गुणोत्तर काय होईल एकूण कामगारांचं 23:24. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य पर्याय असणार आहे.